राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही महिलांवर जी आहे ती बदनामी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा जो आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। त्यापैकी आता संगीता तिवारी काँग्रेसच्या नेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। ताई, काही जणींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे, तुम्ही बदनामी केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एक तर पहिलं बदनाम जो होतो ज्याच्याकडे नाव असतं, आपण सगळा इतिहास पाहिलाय। म्हणजे मार्चमध्ये जेव्हापासून खरातला अटक केलंय तेव्हापासून एक एक गोष्टी आम्ही पण मीडियावर बघतोय ना, तुमच्याकडे फोटो आले, आमच्याकडे आले, काय काय गोष्टी झाल्यात। म्हणजे आता तुम्ही जो गुन्हा दाखल करताय की मला लज्जा उत्पन्न झाली, मग गेले 6-7 महिने लज्जा नव्हती का? स्पष्ट बोलते मी पण महिला आहेत, त्या पण महिला आहेत, पण माणसाने किती निर्लज्ज असावं। म्हणजे मी ती म्हणते ना, मला नाही आबरू मी कशाला घाबरू। म्हणजे तुम्हाला कमबॅक करायला एका नेत्याने सांगितलं, त्या कमबॅकसाठी तुम्ही बाकीच्या लोकांना त्रास देताय आणि गुन्हा दाखल होऊच शकत नाही। तुम्ही दिल्लीत गेलात, दिल्लीमध्ये तुम्ही कोर्टात गेलेलात आणि आता तुम्ही जर पूर्ण FIR वाचाल ना, तर त्या FIR मध्ये फक्त 2 जण आहेत आणि बाकीची नावं अशीच्या तशीच टाकलेली आहेत। आणि ह्यांच्यावर करणारे करोडो लोक, तर तुम्ही त्यांच्या एकेका पोस्ट बघा, त्याच्याखाली किती घाणघाण लिहिलेलं आहे। मग घ्या सगळ्यांना। आणि तुम्ही जर गुन्हेगार नव्हत्या तर मग देवा भाऊनी आणि सुनेत्रा वहिनी, CM आणि DCMनी तुमचा राजीनामा का घेतला? आम्ही सांगितलं म्हणून नाही, तुम्ही गुन्हेगार आहात होतात म्हणून तो राजीनामा घेतला। आणि आता तुमची पुन्हा कमबॅकची इच्छा आहे, कारण का काय झालं, तो ओरा वेगळा होता, मागे लोक, मेकअपमॅनची गाडी बाजूला, ते सगळं तो ओरा संपला, आता ते सफोकेशन होतंय, म्हणून ही चाललेली धडपड आहे। हॉटेल संदर्भात देखील तुम्ही एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आपल्याला पाहायला मिळेल की कल्याण नगरमध्ये त्यांनी एक हॉटेल जे आहे ते त्याचं उद्घाटन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे। एक लक्षात घ्या, त्यांनी आता काही ठिकाणी त्या FIR मध्ये लिहिलं आहे की माझा खराचा ओळख देवळात झाली। तुमची खराची जर ओळख देवळात झाली तर मग तुम्ही देवळाच्या ट्रस्टवर कशा होत्या? खराचे वडील गेल्यावर त्यांच्या त्या पत्रिकेमध्ये तुमचं नाव कसं होतं? ही बाई अतिशय म्हणजे अतिशय खोटारडी आहे। आणि 2012चं त्यांचं जर ॲफिडेव्हिट पाहिलं की त्यांच्याकडे किती पैसे आहेत, आणि आजच्या तारखेला 60 कोटीचं ते पब, डान्स बार, रेस्टॉरंट आहे। आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतोय, पब आहे का डान्स बार आहे? म्हणजे आधी नाशिकमध्ये बायका खराब केल्या, बायकांचं वाटोळं केलं, आणि आता पुण्या शहरात हे शांत शहर आहे, संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आहे, तिथं तुम्ही आमच्या पोरांची वाटोळी करणार आहात? तिथं मग तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, डान्स बार, पोरी सगळं करणार। आणि तुमच्याबरोबर पार्टनर कोण आहे? ज्याला देवा भाऊनी मुंबईतनं हकललं असा माणूस तुमच्याबरोबर महेश शेट्टीला तुम्ही पुण्यात एंट्री देताय बार चालू करायला। त्याच्यानंतर आणखीन एक अंडरवर्ल्डचा आहे मुजावर म्हणून, तो तुमच्या इथं सिक्युरिटीचं काम बघणार आहे सगळं, की तुम्हाला येऊन कोणी त्रास द्यायला नको। म्हणजे एकंदरीत पहिल्या महिला टार्गेट केल्या, महिलांची वाटोळी केली, त्या महिलांवर जे पैसे कमवले ते तुम्ही इथं लावताय का? आणि आमची पुण्याची संस्कृती खराब करायचा, आमच्या पुण्यातल्या मुलांना खराब करायचं, हा कार्यक्रम ठेवलाय का बाईंनी? हा माझा स्पष्ट प्रश्न आहे। आणि आणखीन एक मी सांगू इच्छिते की ह्या सगळ्या ह्याच्यामधनं की एवढा 60-70 कोटी आला कुठनं? आम्ही सगळं पाहिलं, अगदी त्यांच्या सासूबाई राष्ट्रवादीत असतानाचा सगळा त्यांचा प्रवास पाहिलाय। आणि आता माहितीच्या अधिकारात आम्ही महसूलकडे जाणार, आम्ही पोलिसांकडे जाणार, आम्ही सगळी माहिती घेणार। हिला जागा देणारा भाजपचा माणूस, हिचा पार्टनर भाजपचा माणूस। म्हणजे पैसे कमवण्यासाठी तुम्ही अगदी पुणे विकायला निघालात का? पुण्याचं वाटोळं करायला निघालात का? आणि हा आरोप नाही, हा तुम्ही माहिती घ्या। एवढं मोठं हॉटेल बांधलेलं आहे की तुम्ही खरंच अचंबित होईल। कल्याणी नगरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचं हॉटेल जागा, ती जागा त्यांना भाजपच्या आमदाराच्या भावाने लीजवर जरी दिली असली तरी कुठं तरी पार्टनर इन क्राईम आहेच की तुम्ही। आणि मला आणखीन आश्चर्य वाटतं की त्या उद्घाटनासाठी माननीय जयंतराव पाटील येतात। जयंतराव पाटील ज्यांनी खरातला पाणी दिलं होतं, पाणी म्हणजे मिनिस्ट्री त्यांच्याकडे जेव्हा होती तेव्हा त्यांनी खराच्या फार्म हाऊस, देऊळ याला पाणी देणारे हे जयंत पाटील, ते तिच्या ह्याच्या उद्घाटनाला येतात। आणखीन बरेच जण आहेत। मग ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का की ही बाई असे तुम्ही का गेलात तिथं उद्घाटनाला? विचारलं पाहिजे त्यांच्या बायकांनी की तुम्ही कुठं जाताय आणि कुणाच्या हॉटेलचं उद्घाटन करताय। एकंदरीत चाकणकर बाई यांना पैशाचा खूप माज आलाय। 2012चं त्यांचं ॲफिडेव्हिट पहा, आणि एवढ्या स्पीडमध्ये तुमचे आमचे पैसे वाढत नाहीत हो। हिचे कसे वाढले? काय खानदानी पैसेवाली आहे?
माहिती घ्या खानदानी पैसेवाली आहे का नाही. उगाच काहीतरी करायचं आणि उगाच काहीतरी बोलायचं आणि मी नाही त्यातली कडी लावा आतली, हा चुकीचा प्रकार चाललाय. काही लोकांना हाताशी धरून, काही मंत्र्यांना हाताशी धरून, काही लाडक्या नेत्यांना हाताशी धरून, आता तुम्हाला नाव सांगायला नको, ही कमबॅकची सुरुवात आहे. पण हे कमबॅक होणार नाही. महाराष्ट्र आणि पुणे खरात आणि या बाईंचे कारनामे टेबलावरचे विसरलेला नाहीये. रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.